बेस्ट ऑफ द लक. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या जवळ फ्लॅश करण्याचा प्रयत्न केला गेला होता, फिल्डर होते तिथे, परंतु आपण पाहिला कव्हरच्या खेळाडूंनी मात्र चांगलं शतरक्षण केलंय. पहिल्या बॉलवर 2 धावा अर्जित केल्या. एन्जॉय ग्रुप टीम पाहिली आपण तर एक चांगली टीम म्हणून ओळखली जाते, परंतु या मॅचला ते एन्जॉय करतील का? 3 ओव्हरचा हा मॅच आहे आणि नक्कीच या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ चांगल्या धावा जमा करतील का 3 ओव्हरच्या या गेममध्ये? हा चेंडू लेगवर हाताळला होता, लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा मात्र इशारा मिळेल, एक्स्ट्रा रन्स मिळेल. टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना 3 धावा. फलक आपण पाहिलं तर जे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, यंग मराठा चिंचोटीने पुरस्कृत केलेला हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आयोजकांच्या भूमिकेत साईनाथ दादांना आपण पाहतोय, सतीश जावर यांना पाहतोय. त्याचनंतर आपण पाहिलं तर प्रदीप यांना या वेळेला दरम्यान मोठा फटका, हा मोठा धमाका, हा मोठा झटका. जणू काही 440 वॉल्टचा विजेचा झटका. 6 धावा. अगदी आपण पाहिला तर हा ओव्हर पिच चेंडू फेकला आणि त्या ओव्हर पिच चेंडूला मात्र अगदी व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि फेकून दिलं लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने. आपण पाहिलं तर म्हणजेच लॉंग ऑन काऊ कॉर्नर यांच्या मध्यंतरी हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. एक 6, या 6ने आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र पुढे सरकली जाते 9 वर. उलटास होता, फुटवर्कचा वापर केला जातोय, चेंडूला स्लो केलंय, अडवले गेले, दिशा बदलली आहे. त्याचा प्रत्यय पाहिला आपण तर 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय, आपण चांगल्या प्रमाणे ताळमेळ पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहू शकतोय तर 11च्या घरामध्ये धावफलक इंटर करताय. 3 ओव्हरचा गेम जवळजवळ म्हणजेच आपण पाहिलं तर काय 3 ओव्हरमध्ये 30-35 धावा. डेफिनेटली 35+ धावा येणं इथे गरजेची बाब आहे. एक चांगला जर टार्गेट सेट करायचं आहे, विरोधी संघासमोर तुम्ही चेस करण्यासाठी आव्हान ठेवता, तर मग 35+ धावा येणं गरजेची बाब असेल. प्ले डाऊन, बॅटच्या आतली कडा आणि नक्कीच या स्टँडवर चेंडू आढळला. प्ले डाऊनच्या स्वरूपात आपण पाहिलं तर विकेट डाऊन होतं पहिला आणि पहिला मोठा धक्का मात्र आपण पाहतोय एन्जॉय टीम बेलकडीला मैदानाच्या मध्ये लागतोय. अकरा धावा फलकावर पाहतोय आपण. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता बघा, एक मोठा फटका आला देखील होता, परंतु आणखीन काय मोठा फटका येईल की अपेक्षा होती फलंदाजाला, परंतु या वेळेला बॅट आणि चेंडू अगदी व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला नाही आहे. इनर एज होती, अगदी आपण पाहिलं तर यष्टांवर चेंडू आदळला. प्ले डाऊनच्या स्वरूपात आपण पाहिलं तर नक्कीच च्या वेळेला बाद झाला आणि नक्कीच परतावं लागलं त्यांना देखील. आता मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन खेळाडू आपण पाहतो मिस्टर गौतम, ज्यांना पाहतोय आपण गौतम वाघात. अगदी आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेत. भारतीय टीमसाठी विराट कोहली हा 3रा क्रम सातत्याने चालवताना पाहायला मिळते, परंतु त्या 3ऱ्या क्रमासाठी भरपूर चेंजेस देखील मध्यंतरी काळामध्ये होत असताना पाहायला मिळाले होते. कारण की तिथे आपण पाहिलं तर KL राहुलला, श्रेयस अय्यरला नक्कीच असे भरपूर काही चेंजेस आपण होताना पाहायला मिळाले होते. शुभमन गिलला देखील नक्कीच एक संधी तिथे देखील दिले होते, परंतु विराट कोहली हा विराट कोहली आहे, कारण की 3रा क्रम हा विराट कोहलीचाच आहे, त्याने दाखवून दिलाय अनेक वेळेला. परंतु आता या मॅचमध्ये लेफ्ट हँडेड बॅटरला का मैदानाच्या आतमध्ये इंटर केलाय त्याचं सुद्धा एक प्रमुख कारण आहे. तर मोठं कारण म्हणजे हवा, एक्सपॅक्टर, हवेच्या विरोधात फलंदाजी करायची आहे आणि हवेच्या सोबत आपण पाहिली तर चांगला खेळ करायचा आणि त्यामुळे इथे लेफ्ट हँडेड बॅटरला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलंय. परंतु फायदा किती मिळेल? वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, विनंती असेल तुम्हाला. सरळ चेंडू जरूर होता, परंतु विकेट किपर चुकले. तिथून आपण पाहिलं बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये होत असताना वाढ 12 धावा या फलकावर आपण पाहतोय बघा. 12 धावा आल्यात, आणखीन जवळजवळ चेंडू पाहिले फेकून झालेले तर 5, म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजेच काय तर आणखीन एक मोठा फटका जर इथे येतो आहे ना, तर मग इथून जे 12 जो टोटल आहे ते जवळजवळ 16 किंवा 14
पर्यंत पोहोचू शकतोय. जवळजवळ आपण पाहतोय म्हणजे 16च्या वर सुद्धा देखील जाऊ शकताय. आणखी सध्या 12 आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग षटकार आला तर मग 18 देऊन होऊ शकतंय. मोठा फटका खेळलाय, पाहावं लागेल. पंचांचा इशारा डिक्लेरेशनच्या स्वरूपात मिळतील 2 धावा. म्हणजे 12 वरून 14 वर आले बघा. उल्लेख केला होता 14, 16, 18 आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग 14 वर नक्कीच धावफलक पोहोचला गेला. अगदी आपण पाहिलं तर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चर्चा करूया आपण. तर पहिल्या षटकामध्ये आलेला एक मोठा स्टार्ट, मिळालेला स्टार्ट कन्वर्ट केलाय, परंतु त्या स्टार्टला पुढे कशा पद्धतीने नेलं जाईल दुसऱ्या षटकामध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटर त्यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण कमबॅक करूया. राहिले गेलेत अनेक वेळा जेव्हा जेव्हा गरज पडली आहे ना संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय. कारण की सरळ टप्पा आणि नक्कीच चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत रोहित सुतार. आणि त्यांना पाहतोय आपण आता गोलंदाजी मार्कवर या महत्त्वपूर्ण दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये ओव्हर द विकेटने मारा करतील. नो बॉलचा इशारा अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की नो बॉलचा इशारा दिला गेला. नक्कीच पंच देखील आम्हाला सांगतील की पंच कशासाठी ओव्हरस्टेप साईड नाही घेतली आहे, परमिशन नाही घेतली आहे. अगदी आपण पाहिलं तेच कारण आपण पाहतो की इथे नो बॉलचा मात्र इशारा दिला गेला आहे. परवानगी घ्यायला हवी गोलंदाजी करण्यापूर्वी मात्र ती घेतली नव्हती आहे आणि तेच कारण की नो बॉल नंतर फ्रीटचा चेंडू आणि मात्र सध्या संधी असेल मिस्टर अजयकडे. फ्रीटचा चेंडू तगडा प्रहार गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील इथे यंग मराठा चषकातील धावा 4. चेस करताना आपण पाहिलं प्रत्येक संघावर येतं आणि नक्कीच आपण पाहू शकतो हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आमचे गुणेश आहेत आणि ते देखील सांगतायत की धावा झाल्यात फलकावर 20 धावा आत्तापर्यंत. हा धाव फळक चांगला मेंटेन केलाय, चांगल्या पद्धतीने खेळ होतोय. पाहू शकतोय आपण भावेश यांना देखील पाहू शकतोय, परंतु भावेश सध्या 38 सर्कलमध्ये आहेत. जवळजवळ जयेश यांना देखील आपण पाहू शकतोय. म्हणजेच चांगले टॉपचे खेळाडू जे आपण पाहिलं तट्ट रक्षक म्हणून बनलेत, बाउंड्रीचे रक्षक, आणि ते आपल्याला टीपमध्ये पाहायला मिळत आहेत. खोलटप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर ब्लॉक हॉल. चांगल्या फिल्डिंगची गरज आहे. जरूर चेंडूला अडवले गेले. 1 धावेने मात्र तितकं नुकसान मात्र होणार नाहीये मारुती स्पोर्ट्स राजावली बिया टीमचं. टीमची टोटल आपण बघितले फलकावर 22 धावा. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4. जे थोड्या प्रमाणात आपण पाहिलं तर कमबॅक केलं इथे. जरी आपण पाहिलं नो बॉल चौकार, परंतु कमबॅक केलं इथून. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होता ना तर धावा 14 होत्या आणि इथून थोड्या प्रमाणात आपण पाहू शकतो की धाव गतीला स्लो धीम केलं गेलंय. अजय आहेत ते चांगल्या गुड लकिंग टचमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करतील ते. खाली राहणारा चेंडू होता, बघितला तर व्यवस्थित बॅटवर चेंडू आलेला नाहीये. अनपेक्षित बाउन्स मिळालेला नाहीये. उमेश यांची खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतो. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जाते. किशोर थोडेसे नाराज होत आहेत या एफर्ट्सला पाहून, कारण की उमेश सुद्धा याला जाणीव होती, कारण की आपल्या माध्यमातून झालेलं हे क्षेत्ररक्षण त्यांना देखील मान्य नव्हतं, परंतु त्यांना जाणीवपूर्वक ही गोष्ट करायची नव्हती तर ती झाली आहे. काय नक्कीच राजावली टीमचे खेळाडू आहेत, मला वाटते त्यांनी खाली बसा अशी विनंती करतोय. कुठे उभे असतील बाउंड्रीच्या बाहेर तर त्यांना विनंती करतोय. ब्लॉक हॉल सुंदर चेंडू फेकला होता, परंतु चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशनच्या दिशेने. पावल लागेल लेग बायचा इशारा.
नक्कीच आपण पाहतोय की एक धाव तिथे देखील मिळेल. मग टीमची टोटल 25. हा डेफिनेटली खेळाडू कक्षामधून मी विनंती करतो की फक्त खेळाडूंना बसण्यासाठी जागा असेल, खेळाडू कक्ष खाली करा. बाकी इतर असतील ज्यांना मी विनंती करतोय की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी विनंती करतोय मी. खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या, कारण की खेळाडू मला वाटते खाली बसलेले आहेत और तेज आयोजक सांगता है। देखो दर्शकों जहाँ पे बैठे ना, मैं उनसे रिक्वेस्ट कर रहा हूँ कि जो खिलाड़ी हमारे हैं जो बल्लेबाजी कर रहे हैं उनको बैठने के लिए चेयर दीजिए आप, ये मैं निवेदन कर रहा हूँ आपसे। खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या ही विनंती आहे, कारण की प्रत्येक संघ आपण पाहिलं तर जेव्हा खेळण्यासाठी उतरतोय मात्र त्यांना बसण्याची व्यवस्था तिथे देखील केली आहे। 25 धावा फलकावर आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहतोय। अब देखो 25 रन बन चुके हैं, अभी भी 6 गेंदों का खेल शेष है। यहाँ से कितने रन आने चाहिए और कितने रनों का टोटल यहाँ पे खड़ा करना चाहिए, क्योंकि जिस तरह की बल्लेबाजी है ना इस टीम के पास, मैं चाहूँगा अगर यहाँ पे अच्छे शॉट्स लग जाते हैं तो ये जो 25 अभी बने हैं यहाँ से 35-40 आसानी से बन सकते हैं। लेकिन गेंदबाजी अब कमान सौंपी गई है उमेश के हाथों में, जो बेहतरीन गेंदबाजी करना जानते हैं डेथ ओवर में, खासकर स्पेशलिटी, क्योंकि ज़्यादातर गेंद जड़ में डालना जानते हैं। तो क्या इस मुकाबले में वो वाला प्रयास करेंगे या फिर उमेश के खिलाफ बल्लेबाजी में अब गौतम आक्रमक मोड अपनाएंगे? काय घडतंय पाहूया। पहिला चेंडू उमेश यांचा बघा, हा चेंडू पाहिला पण थोडासा वळण द्यायचा प्रयत्न केला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेरून गेला। थोडासा शॉट होता परंतु आपण पाहू शकतो की नशीब होतं थोडंसं चांगलं सोबत, कारण की हा चेंडू ना कदाचित मिडल ऑफ द बॅट झाला असता तर मग स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये जरूर निघून गेला असता, परंतु तसं झालं नाहीये। आणि आपण पाहिलं तर मग वाईट फुलटॉस लावर फुलटॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जयेशचा झेल चांगला होता परंतु बाउंड्रीच्या बाहेर मात्र पाय निघून गेलाय। तेच कारण प्रमुख हा मिळेल 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 षटकार। धन्यवाद। तीच आहे ज्याला 2 टीम्सचे कर्णधार असतील साईबाबा काजूपाडा टीम आणि धागवा देव भोईदापाडा टीम। कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेने। पुन्हा एकदा चांगला फटका, टायमिंग कमाल, चेंडूला उडवलंय अगदी मिड विकेट सीमा रेखा पार, षटकार। थँक्यू डीजे। ज्या परीने म्हटलं जातंय ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळो ना मिळो तो नशिबाचा भाग आहे, परंतु मित्रांनो प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल। आणि मात्र यावेळी प्रयत्न तर भरपूर चांगले केलेत। उमेशकडे आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याची चांगली क्षमता आहे, परंतु त्याला 2 उत्तुंग षटकार म्हणजेच एक नशिबाची साथ मिळाली होती। जेव्हा कॅच पकडली तेव्हा मात्र बॉडी बॅलन्स मात्र जयेशने राखलं नव्हतं, ते कारण षटकार तो झाला होता, परंतु त्यानंतर काय झालं तर मग पुढच्या बॉलवर आपण संधीच देणार नाहीये चेंडूला अडवण्याची आणि ते दाखवून दिलं त्याने, तर सिक्सर मात्र लगावला। टीमची टोटल मात्र वेग घेते 38 38 धावा पाहता पाहता स्कोरबोर्ड। ही लाईन आपण पाहिली आहे तर कशी आहे तर थोडी खराब लाईन आहे। वाईट बॉलचा इशारा मात्र तिथे देखील मिळेल। अगदी आपण पाहिलं तर 39च्या घरामध्ये धाव फलक इथून निघून गेलेला आहे आतापर्यंत। आपण पाहू शकतोय पुढचा चेंडू शॉर्टअप दिले, पाहतो या वेळेला चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने, परंतु डिक्लेरेशन झोन आहे तिथे चेंडू निघून गेलाय। धावा मिळते तिथेही 2 टीमची टोटल मात्र वेगाने भर घेत असताना 41 रन्स 41 धावा फलकावर आपण पाहतोय। हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय।
अगदी आपण पाहतोय तर ज्याप्रमाणे विचार करायचे झाले तर या षटकामध्ये धावांचा पाऊस मात्र नक्कीच येत असताना पाहायला मिळतोय. धाव गती मात्र आपण पाहिले तर वाढली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय आतापर्यंत भरपूर चांगलं क्रिकेट, भरपूर चांगल्या धावा या ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात आल्यात. पुढचा चेंडू उमेश आपण पाहतोय. फुलटा चेंडू होता ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे. अगदी आपण पाहिले चेंडूने सुद्धा अनपेक्षित बाउन्स घेतला. अगदी या क्षणाला आपण पाहिले चेंडूने देखील कलाटणी घेतली आहे. बाउन्सने मात्र चेंडू निघून गेला. सरळ खेळाडूच्या मस्तक वरून दिली दस्तक. चेंडू 4 धावांसाठी हालाय चौकार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर धावा वेगाने खोऱ्याने धावा आल्यात, मोठ्या प्रमाणात धावा आल्यात आणि त्या धाव्यांची मात्र आपण पाहिली तर वाट पाहिली गेली होती. बघा गौतम या वेळेला आपण पाहिलं तर चांगला खेळ देखील करताना पाहायला मिळालेत. त्याला प्रमोट करण्याचा फायदा मात्र भरपूर मोठा झाला आहे. आपल्या संघासाठी भरपूर मोठी कामगिरी गौतमने इथून केली आहे. अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल पाहता पाहता निघून गेली 47. या आकड्यावर आपण पाहिलं 47. आणखीन आपण पाहिलं तर चेंडू एक शिल्लक आहे. म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं ना तर मग 50चा पल्ला जो गाठला जाईल का, गाठला जाऊ शकतोय. परंतु राजावली टीम कडून जी गोलंदाजी मी तर म्हणेन जो कॅच खूप महत्वपूर्ण ठरेल इथे. वाईड बॉल 48 धावा पूर्ण होताना उमेश कडून आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये अपेक्षा भरपूर चांगली होती की कदाचित त्यांच्याकडून या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळेल, परंतु तसं नाही झालं. आता इथे चांगला चेंडू होता आणि या चांगल्या चेंडूने आपण पाहिलं तर नक्कीच षटकाची समाप्ती होत असताना देखील पाहायला मिळत आहे. तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ आपण पाहिला आणि 3 षटकामध्ये धाव फलकावर 48 धावा आपल्याला मिळाल्या. म्हणजेच काय तर ज्या प्रकारची खेळी या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळेल, ज्या प्रकारचा खेळ या खास करून ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळाला, जो कॅच आपण पाहिला तर कॅच पकडला असता तर कदाचित त्या 12 धावा मूल्यवान आपण राहिल्या त्या देखील वाचल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला फारसं महत्त्व नाही आहे मित्रांनो, कारण की प्रत्यक्षात काय घडलं आपण तेही पाहिलं. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग 48 धावा इथे फलकावर पूर्ण केल्यात आणि 49 धावांचा इथे लक्ष. रुपेश दांडेकर यांनी आमच्यापर्यंत एक महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे. तर एक महत्त्वपूर्ण सूचना काय आहे तर मंचाच्या दिशेने नक्कीच शुभ आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत खेळाडू म्हणजेच कोण तर करण अंबाला या खेळाडूचं इथे शुभागमन झालेलं आहे. परंतु करण अंबाला आहेत कुठे आम्ही बघतोय. अरे बापरे, करण अंबाला मला वाटलं समोरून येतील, परंतु करण अंबाला आलेले आमच्या मागून. म्हणजेच कोण तर आमचे अजित गरत यांचं टोकन नाव करण अंबाला आहे. हा हा नक्कीच ज्यांना स्क्रीनवर दाखवलं देखील जात आहे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सोनू देखील खुश झाले, त्यांनी देखील करण अंबाला त्यांचे भरपूर फॅन आहेत. चला आपण जर टॉसची वेळ झाली आता टॉस करूया. या आमचे प्रमुख अतिथी चीफ गेस्ट सध्या आमचे ज्युनियर करण अंबाला म्हणजे आमचे अजित आलेले आहेत. अजित या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला टॉस आपण करूया. 2 कर्णधार आलेले आहेत. अजित यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. इकडे इकडे आपसमध्ये ठरवा, कारण की एका बाजूने आपण पाहिला तर बोईदा पाडा आहे आणि दुसऱ्या बाजूने राजावली काजूपाडा. छापा येतोय काटा
साईबाबा काजूपाडा टीमने टॉस जिंकलाय, काय निवडाल तुम्ही इथे? क्षेत्ररक्षण. 4 ओव्हरचा मॅच आहे, या मैदानावर तुम्ही खेळात भरपूर, तरी सुद्धा काय वाटतं की बोईदापाडा टीम एक तुमच्यासाठी नवीन टीम असेल, कारण तुम्ही त्या टीमच्या समोर कधी खेळलात का? नाही, कधीच नाही. म्हणजे नवीनच टीम आहे, मग काय वाटतं तुम्हाला किती टोटल पर्यंत त्यांना तुम्ही रोखू शकतायत? 40 पर्यंत. बॉलिंग युनिटमध्ये कोण आहेत गोलंदाज जे 4 चांगली गोलंदाजी करतील? विशाल आहे, विजय आहे, नवनाथ आहे. तुमच्या टीममध्ये चांगले खेळाडू नवनाथ यांचा भरपूर विचार केला जातोय, चांगले कॅपेबल खेळाडू आहेत, तरी सुद्धा मग ह्या सीझनमध्ये तुम्ही ही ट्रॉफी पटकावलेली नाही आहे, कारण की आज ती संधी आहे तुमच्याकडे की ट्रॉफी पटकावू शकतायत. तर इथे आपण पाहिलं तर मग समोरील संघाला पूर्णपणे मात देण्याचा प्रयत्न करणार. हां, नक्की. शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. वैदापाडा टीमकडे आपण वळूया, त्यांच्याकडे त्यांची चर्चा करूया. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षणच घेणार होतो. क्षेत्ररक्षण तुम्ही घेणार होते, मग तुम्हाला बॅटिंग करायची. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेट खेळताय तुम्ही, तरी पण तुम्हाला काय वाटते तुम्हाला की तुम्ही आतापर्यंत खेळलेले आहेत, परंतु तुमच्या संघाच्या फायद्यासाठी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं पाहिजे पुढे जाऊन? अजून आता प्रॅक्टिस थोडी कमजोर होती, पण आता केलेली आहे, चांगली करणार आता. म्हणजे बॅटिंग आता आहे, करणारे आता खेळणारे आहेत आता. म्हणजे सुधार तुम्ही भरपूर केला आहे, परंतु काय वाटते तुम्हाला की ही मॅच तुम्ही जिंकून विरोधी संघाला नक्कीच पराभूत करण्याचा कटोकट प्रयत्न करणार? हो, प्रयत्न नक्की करू. शुभेच्छा तुम्हाला इन बेस्ट ऑफ द लक. यास दोन होते कर्णधार. चला, आमचे रुपेश दांडेकर देत आहेत इशारा. मॅचला होत आहे सुरुवात. थँक्यू जयेश. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यावेळेस किशोर गांगुर्डे ऑन स्ट्राईक आणि जयेश भुयाल नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहिला तर मग मनीष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनीष वाघात. पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय, परंतु फटका फसलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंग ऑन एरियामध्ये पकडला गेलाय किशोर गांगुर्डे या खेळाडूचा झेल आणि समाप्त झालाय त्याचा देखील खेळ. आउट. विनोद आलेत न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. मोठी सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज मनीषनं. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग महत्वाची विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न खूप चांगले केले होते. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केले. सिंगल श्री गणेश या ठिकाणी झाला गेल्या धाव संख्येचा. धाव फलकावरती एक धाव मात्र ठिकाणी जरूर ऍड केली गेली आहे. एक बाद एक. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळालाय. मनीषचा हा पुढचा बॉल. ऑन स्ट्राईक वरती जयेश. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग अगदी परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाच्या जवळून हा चेंडू मात्र लँड झालाय. अगदी गुडलेन वरती हा चेंडूचा टप्पा अचूकपणे पाहायला मिळालाय. 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली आहे. पहिला बाउन्सर मात्र टाकला गेला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील फक्त 2 धावा.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आउटसाइड द ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल होता. मात्र पंचांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वाईट जाहीर केलाय हा बॉल. धावसंख्या एकने पुढे सरकली जाऊन पोचली आहे 4 आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. वन बाउन्सनं मात्र चेंडूला फील्ड केलं गेलंय. निश्चितच रोखलं जाईल. सिंगल या धावसंख्येवरती, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 5. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हवेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगले फटके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतील. निश्चितच हा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता. मुंबई अहमदाबाद हायवे नंबर 48 कॅमेरामॅन प्रशांत भगतच्या माध्यमातून हे टेलिकास्ट मात्र ठिकाणी दाखवलं जात. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेशचा हा पहिला बॉल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा हा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू आहे वाईट. धावसंख्या एकने पुढे सरकली जाऊन पोचली 6च्या घरामध्ये. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 43 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. या मित्रमंडळी या ठिकाणी आक्रमण रूप धारण करावं लागेल, संकटमोचक बनावं लागेल फलंदाज जयेश भुयालला. प्रयत्न चांगले या ठिकाणी केले जात आहेत, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. आता मात्र फक्त मोठ्या फटक्याशिवाय या ठिकाणी काही होणार नाहीये. अजून सुद्धा 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 43 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हवेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग चांगला जरूर पाहायला मिळालाय. दीपेशचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षक बीड झालाय. सुरुवातीला बॅटर देखील बीड झाला होता. वाईट वर्सेस 22 म्हणजेच या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. तुमचे टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 11. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सॉरी, वाईट बॉल आहे. मला वाटतं पंच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडेसे कन्फ्यूज देखील झालेत. आम्ही थोडी पंचांची देखील परीक्षा घेतली होती. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग पायामध्ये टाकला होता. अजून एक बॉल मात्र ठिकाणी डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न केले जात आहेत परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट. धावसंख्या एकने पुढे सरकली जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 10च्या घरामध्ये. 1 बाउन्सरचा इशारा देखील आला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग आतापर्यंत 4 बॉल वाईट टाकले गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिडॉनला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डायरेक्ट हिट, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पंच यस या 4 धावा असतील. चौकार या ठिकाणी आलाय. संजीवनी देणारा हा चौकार असेल का
हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावपर कधी धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 14 धावा. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या ओव्हर मधले फक्त 3 आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आपण पाहिलं तर मग 49 मात्र टार्गेट होतं. आता मात्र 9 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. यावेळेस स्टॉपेज लागला गेलाय. फलंदाज जयेश भुयाल आउट. रुबाब त्याचा डॅशिंग हाय किमया त्याची न्यारी रे. ओ चर्चा गली गली बस उसकी चली हाय त्याच्याच नावाचा डंका रे. रुबाब त्याचा डॅशिंग हाय किमया त्याची न्यारी रे. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा आमचा या ठिकाणी समालोचन पॅनलचा ग्रुप, त्याच्यानंतर आमचे डीजे वाद्यक, आमचे लाईव्ह ऑपरेटर जयेश पाटील, त्याच्यानंतर डीजे मॅन महेंद्र पवार आणि हा पहा करण अंबाला. सध्या तरी SPL ची तयारी त्यांनी केली आहे. SPL खेळून आलेत, आता मात्र KPL खेळण्यासाठी तयार आहेत. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मग क्लीन बोल्ड मात्र झालेले आहेत आणि फलंदाज बाद होणार आहे ते म्हणजेच मिस्टर रोहित सुतार आउट. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीचा हा बॉल होता. यस, अगदी बॅटच्या रडार मध्ये हा बॉल होता. बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर मग थोडस लवकर मात्र फिरवलं होतं आणि त्याच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. आणखी एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच मिस्टर भावेश. मागच्या मॅच मध्ये भावेशनं देखील लाजबाब बॅटिंग केली होती, परंतु यावेळेस त्याच बॅटिंगची मात्र गरज आहे. सध्या तरी हे षटक आपण पाहिलं ना तर मग हनुमंत रायांच्या शेपटीप्रमाणे अगदी लांबच लांब आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चेंडू मात्र या षटकामध्ये फेकले गेलेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहिलं तर हा फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलायला हवा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओव्हर थ्रो देखील मैदानाच्या आतमध्ये झाला गेलाय आणि त्याचा फायदा मात्र समोरच्या टीमला होताना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. आणि हा धावून पूर्ण केलेला चौकार असेल की मग नाही. यस, पंचांच्या माध्यमातून तर कुठल्याही प्रकारचा इशारा दिसत नाही. म्हणजेच या 4 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचलाय 18च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 31 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग खूप मोठं टार्गेट अजून सुद्धा बनवायचं आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 39 बनवायचं आहे. कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग एन्जॉय ग्रुप बेलकडे ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस 25 रन्स त्यांच्या होत्या 2 ओव्हर मध्ये, परंतु आई मरोदेवी राजावळी बी संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मात्र 18 धावा आणि 3 विकेट त्यांचे डाऊन झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग संजय वाडू शॉर्ट पिच बॉल होता, विकेट करण्याचा प्रयत्न भावेशचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भावेशचा देखील खेळ संपतोय.
टाइम फटका झाला आणि लॉंगॉन एरियामध्ये आपण पाहिलं तर मग तो देखील झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय, आउट. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. न्यू बॅटर उमेश आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या आपण या ठिकाणी पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून काय जबरदस्त फटका उमेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं, 4 धावांकरिता आला हा शौकार. अशा फटके मी तर म्हणेन सुरुवातीला यायला हवे होते. सुरुवातीला जर अशा फटके आलेस तर निश्चितच सामन्याचं समीकरण थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुरुवातीच्या षटकामध्ये काही धावसंख्या आहेत त्या कमी आल्या आणि निश्चितच आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा येताना आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग प्ले अँड मिस, डॉट बॉल. एवढेच चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला गेला. तीन चेंडू आणि अजून सुद्धा 27 धावांची आवश्यकता. यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एका टप्प्यानं मात्र चेंडूला अडवलं गेलंय. फक्त औपचारिकता राहिली आहे मॅच मध्ये. असं वाटलं होतं की निश्चितच चांगले फाईट होईल, परंतु सुरुवातीला बॅटिंग आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॉलिंग देखील खूप चांगली पाहायला मिळतोय एन्जॉय ग्रुप बेलकडीच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक डॉट बॉल. आता मग एक चेंडू आणि 26 ची गरज. पूर्णपणे सामन्यावरती पकड आहे ती मजबूत केली आहे. फुलटॉस बॉल, बिमरचा इशारा आलाय. आणि येणारा पुढचा चेंडू आपण पाहिला तर मग असणार आहे फ्री हिट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग फ्री हिटचा बॉल होता आणि तो आहे वाईट. फक्त औपचारिकता राहिली आहे, दुसरं काही नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे वर्चस्व कायम ठेवलं गेलंय. टीम एन्जॉय ग्रुप वेलकडी संघानं. अजून एक वाईट बॉल. या इनिंग मध्ये भरपूर चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत, परंतु धावसंख्येचा आलेख देखील खूप मोठा होता. मोठा डोंगर मात्र चीज करायचा होता धावसंख्येचा, परंतु तो करता आला नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग टॉफेस लागला गेले. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतील. शेवटच्या बॉलवरती देखील 2 आणि जवळजवळ 20 धावेनं मात्र हा सामना जिंकलाय एन्जॉय ग्रुप वेलकडी संघानं. हायलक टीम आई मरुदेव स्पोर्ट राजावली बी, किशोर गांगुर्डे टीम आपण या ठिकाणी पाहिली. ताडीवाली कची तू दिली, एक गलासातूच डोलीवर आली. ताडी आहे पिवर झाडाची र, खजरेची पाहिजे काय माडाची. माडाची मरून दे, खजरेचीच पेव.